चला तर आज आपल्याला बघायचे आहे तापी आणि पूर्णा नदी. काल कोणती नदी बघितली आपण? आज बघायची आहे तापी आणि पूर्णा. तापी नदीचा जेव्हा आपण विचार करतो तर तापी नदी ही महाराष्ट्रातली, तिचं महत्व जे आहे महाराष्ट्रामध्ये ते कमी आहे. काहून? तर ती महाराष्ट्रामध्ये नाही का जास्त किलोमीटर वाहत नाही. 208 किलोमीटर ती महाराष्ट्रामध्ये वाहते. पण टोटल जर तापी नदीचा जर आपण विचार केला तर टोटल ते 724 किलोमीटर वाहते. तर या तापी नदीचा जो उगम आहे तो तापी नदीचा उगम होते मध्य प्रदेशामधल्या बैतूल जिल्ह्यामधलं एक ठिकाण आहे. त्या ठिकाणाचं नाव काय आहे? मुलताई. कुठून? मुलताई. मुलताई या ठिकाणावरून उगम पावल्यानंतर ती जशी पुढे वळते तेव्हा तिला तिची एक उपनदी मिळते. तिचं नाव आहे शिपना. काय आहे? शिपना. शिपना नंतर आणखी पुढे वळल्यानंतर तिला भेटते मोना. शिपना झाल्यावर मोना. मोना नंतर मग ती अशी अशी हळूहळू काय येते? पुढे येते. पुढे आल्यानंतर तिला तिची सर्वात मोठी जी उपनदी आहे ती मिळते. तिचं नाव आहे पूर्णा. या पूर्णा नदीचा जो उगम आहे तो कुठे होते? गाविलगड टेकड्यामध्ये. पूर्णा नदीला पण काही उपनद्या आहे. एक आहे पेडी आणि दुसरी आहे मूल. जेव्हा वरतून तापी आली, खालून पूर्णा आली, या दोघांचा जिथे संगम होतो त्या संगमाचं नाव आहे श्रीक्षेत्र चांगले. कोणतं? श्रीक्षेत्र चांगले. त्याच्यानंतर ती पुढे पुढे वळते. त्याच्यानंतर तिला तिची एक उपनदी येऊन मिळते. तिचं नाव आहे वाघूर. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर अजून एक मिळते. तिचं नाव आहे गिरणा. त्याच्यानंतर पुढे एक आहे बुरी. त्याच्यानंतर पुढे एक आहे पांजरा. त्याच्यानंतर आहे बुराई. त्याच्यानंतर आहे अंजनी आणि त्याच्यानंतर आहे अमरावती. जसं आपण खालच्या तीरावरून बघितलं तसं वरच्या तीरावर सुद्धा बघावं लागेल. तर वरच्या तीरावर सर्वात आधी तिला मिळते सुकी. काय? सुकी. त्याच्यानंतर गुण. त्याच्यानंतर अनेर. त्याच्यानंतर अरुणावती. त्याच्यानंतर गोमाई. त्याच्यानंतर अंजना आणि त्याच्यानंतर वैराखी. अशा तिच्या वरच्या तीरावरून मिळणाऱ्या तिच्या उपनद्या आहेत. जेव्हा आपण सुकी नदीची विचार करतो तर सुकी नदीचा जो उगम आहे तो होते काकरानी या ठिकाणी. कुठे होते? काकरानी. गुड जी नदी आहे तिचा होते गुड्यापाणी या ठिकाणी. कुठे? गुड्यापाणी. त्याच्यानंतर अनेरचा आहे आंबा या ठिकाणी. त्याच्यानंतर आहे अरुणावती. अरुणावतीचा होते मालोन. आणि त्याच्यानंतर गोमाईचा होते मोकणी या ठिकाणी. मोकणी. हा. जशा वरच्या ज्या उपनद्या काही बघितल्या त्यांचे उगम स्थळ बघितले तशा खालच्या पण नद्या आहेत त्यांचे सुद्धा आपल्याला उगम स्थळ बघावं लागेल. तिची जी पहिली उपनदी आहे वाघूर तिचा होते अजिंठा ज्या डोंगररांग आहे ना तिथून होते वाघूरचा. त्याच्यानंतर पुढची कोणती आहे? गिरणा. गिरणाचा होते सुरमणा. त्याच्यानंतर आहे पांजरा. पांजराचा होते पिंपळनेर. त्याच्यानंतर आहे बुराई. बुराईचा होते नवापूर. नवीन बुराई आली नवापूर मध्ये. ठीक आहे. अजून जर बघायचं झालं तर याच्यावर काही डॅम आहेत. काय? डॅम. तर जेव्हा आपण डॅमचा विचार करतो तर जी तापी नदी आहे त्या तापी नदीवर 3 इम्पॉर्टंट डॅम आहेत. एक आहे काकरापार, दुसरा आहे उकई आणि तिसरा आहे हतनूर. पण तिच्या काही उपनद्या आहेत. त्या उपनद्यावर सुद्धा आपल्याला डॅम बघायला मिळतात. तर पहिली जर इकडली जर बघितली तर बुराई मध्ये जो डॅम आहे तो आहे लोलर. कोणता आहे? लोलर. त्याच्यानंतर गिरणा ज्या नदी आहे त्या गिरणा नदीवर एक गिरणा डॅम आहे, दुसरा दहीगाव आहे. असे 2 डॅम आहे. त्याच्यानंतर वाघूर नदीवर वाघूरच आहे. वाघावर वाघूरच आहे. ठीक आहे. वरच्या याच्यावर बघितलं तर अनेर नदीवर अनेर डॅम आहे. अरुणावती नदीवर करवंद आहे आणि गोमाई नदीवर सुसरी डॅम आहे. ओके. याचे डॅम बघितले. त्याच्यानंतर ह्या कोणत्या नदीला? तापी नदीला या कुठे येऊन मिळतात त्यांचं संगम स्थळ बघायचं आहे. तर संगम स्थळामध्ये सर्वात आधी आपण पूर्णाचा संगम कुठे होते? श्रीक्षेत्र चांगले. वाघूर नदीचा होते माळोगाव या ठिकाणी. कुठे? माळोगाव. गिरणा नदीचा होते रामेश्वर. त्याच्यानंतर पांजरा नदीचा होते मुदवड. याच्यावर प्रश्न आला होता मागच्या जी कंबाईनची एक्झाम झाली, सॉरी राज्याची झाली तिथं. मुदवडचा कुठे होते? पांजरा. त्याच्यानंतर बुराई जे आहे तिचा होते सारंग खेड. त्यानंतर गोमाईचा बघितलं तर प्रकाशेश्वर. त्याच्यानंतर अरुणावतीचा बघितला तर उपरा पिंड मध्ये. कळलं? आता इथून झालेला जो प्रवास आहे 724 किलोमीटरचा ती पूर्ण करते आणि गुजरात मधल्या खंबाळ्याच्या आखातामध्ये जाऊन मिळते.
तिचा जो प्रवास आहे, जिथून उगम झालेल्या स्थानापासून तर तिचा मुहाना जो आहे जिथे ती पडते त्याच्यापर्यंत 3 स्टेट ती पार करते. सगळ्यात आधी एमपी, कारण की एमपी मधून तिचा उगम होते. त्याच्यानंतर दुसरं जे स्टेट आहे ते आहे महाराष्ट्र, आणि महाराष्ट्राच्या नंतर आहे गुजरात. बरोबर. पूर्णा जी नदी आहे, त्या पूर्णा नदी जी वाहते टोटल तापीला मिळतपर्यंत ती आहे 334 किलोमीटर वाहते. किती? 334 किलोमीटर वाहते. क्लिअर? काय डाऊट? अजून एक वेळा आपण याचं रिव्हिजन घेऊ. तापी नदीचा उगम मुलताई बैतूल या ठिकाणी 724 किलोमीटर ती पूर्ण वाहते. वरच्या तीरावरून तिला सगळ्यात आधी भेटते सुकी, त्याच्यानंतर गुड, त्याच्यानंतर अनेर, त्याच्यानंतर अरुणावती, त्याच्यानंतर गोमाई, त्याच्यानंतर अंजना आणि त्याच्यानंतर वैराकडी. तसंच खालच्या तीरावरून बघितलं तर सगळ्यात आधी शिपना, त्याच्यानंतर मोना, त्याच्यानंतर पूर्णाच्या 2 उपनद्या पेढी आणि मूल, त्याच्यानंतर वाघूर, त्याच्यानंतर गिरणा, त्याच्यानंतर बुरी, त्याच्यानंतर पांगरा, त्याच्यानंतर बुराई, त्याच्यानंतर अंजनी आणि त्याच्यानंतर अमरावती. क्लिअर? यांच्यावर डॅमचा जर विचार केला तर आपल्याला इकडे बुराईवर एक लोलर नावाचा डॅम मिळतं, त्याच्यानंतर गिरणा नदीवर गिरणा आहे आणि दहीगाव आहे. वाघूर नदीवर वाघूर आहे. ठीक आहे. पुढे अनेर नदीवर अनेर आहे, अरुणावती नदीवर करवंद आहे आणि गोमाई नदीवर सुसरी आहे. ठीक आहे. त्यांचे जे संगम ठिकाण आहे तर पूर्णा नदीचा संगम त्रिक्षेत्र चांगदेव, वाघूर नदीचा माळोगाव, गिरणाचा रामेश्वर, त्याच्यानंतर पांजराचा मुदवड आणि बुराईचा सारंगखेड. वरती बघितलं गोमाईचा आहे प्रकाशे, अरुणावतीचा उपराजपीठ. क्लिअर? ऑल ओव्हर समझ में आया क्या? चला ठीक आहे. आता एक वेळा अजून चांगल्याने बघून घ्या.